नो मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुमच्या समोर येण्याचं असं परत कारण आहे की मी जे सांगितलं होतं की आपल्याला अटक होण्याची शक्यता आहे आणि काही अधिकारी आपल्याला हे दडपशाही करण्याची, कायद्याचा धाक दाखवण्याची शक्यता आहे आणि आपण आंदोलन करायचं. तर शेतकरी बंधूंनो, मंगळवार दिनांक 9 जून 2026 पुणे कृषी आयुक्त, जिथून महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांचे निर्णय घेतले जातात, शासकीय निर्णय घेतले जातात, तिथं आपल्याला पुणे कृषी आयुक्तालय पुणे स्टेशन जवळ, आपल्याला पुणे स्टेशन पासून अगदी 200-300 मीटरवरती पुणे कृषी आयुक्तालय आहे. इथं आपल्याला मंगळवार दिनांक 9 जून 2026 10 ते 11 वाजता आपण सगळ्यांनी जमायचं आहे. आणि आपली इथं मागणी काय आहे शेतकरी बांधवांनो? इथं मागणी अशी आहे की आज शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत. शेतकऱ्यांना किमती वाढलेल्या आहेत आणि त्याच्यावर किमती पण वाढलेत, तरी सुद्धा याची ओरिजिनल आहेत, खरी आहेत याची गॅरंटी नाही, बोगस खतं मिळत आहेत. याला कृषी विभाग तर याच्यावर कारवाई करायची त्यांच्या पद्धतीने ते करतायत. किंवा आज देशाचे माननीय कृषी मंत्री काय करायला लागलेत की तुम्ही रासायनिक खतांचा वापर कमी करा, आपल्याला जैविक खतं, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे, म्हणून ते प्रसार करायला लागले. स्वतः केंद्रीय कृषी मंत्री स्वतः फील्डवर करायला लागलेत आणि त्यांनी 1 जून ते 30 जून 2026 हा महिना जो आहे खेती बचाव अभियान सुरू केलेला आहे. मी म्हणतोय शेतकरी बांधवांनो, आपल्याला खेती तर वाचवलीच पाहिजे, शेती वाचवलीच पाहिजे, त्याबरोबर शेतकरी पण वाचवला पाहिजे. मग याला खतं औषधं मिळत नाहीत, खतांचा वापर कमी केला पाहिजे असं केंद्रीय कृषी मंत्री स्वतः म्हणायला लागलेत. स्वतः त्यांनी त्यांची यंत्रणा राबवून हे करायला लागलेत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला लागलेत. आपल्याला याच्यावरती सोल्युशन म्हणून, उपाय म्हणून आपण स्वतःच खतं शेतकऱ्यांना आमच्या बनवली पाहिजेत आणि स्वतः वापरली पाहिजेत. आणि महाराष्ट्रातील जवळजवळ आज आम्हाला माहीत असणारे आणि आपले यूट्यूब बघून परस्पर शेतकऱ्यांच्या विचारून एकमेकांना, तर शेतकऱ्यांनी आज 2 लाख शेतकरी आपली खतं औषधं वापरत आहेत. तर मी माननीय सूरज मांढरे साहेब, कृषी आयुक्त पुणे यांना दिनांक 26 मे 2026 पत्र दिलेलं आहे की तुम्ही खतं आणि औषधं घरच्या घरी बनवण्याचं आमच्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण तुमच्या कृषी विभागामार्फत दिले पाहिजे. यासाठी आपण दिनांक मंगळवार 9 जून 2026 पुणे कृषी आयुक्तालय येथे ठिय्या आंदोलन व कार्यशाळा घ्यायची आहे. तुम्हाला आता इथं पुणे कृषी आयुक्तालयापाशी सगळ्यांनी शेतकऱ्यांनी जमा व्हायचा आहे. आता नाही तर परत कधीच नाही. शेतकरी बांधवांनो, आम्हाला खतांची कर्जमाफीची कुणाची जी आहे सबसिडीची गरज नाही, अनुदानाची गरज नाही, कर्जमाफीची गरज नाही. आम्हाला जर योग्य शिक्षण दिलं तर आम्ही बळीराजे आहोत. ह्या मातीमध्ये, काळ्या आईमध्ये सोनं पिकवण्याची आमची क्षमता आहे. ज्या पद्धतीनं एखाद्याला 50 एकर जमीन आहे, 50 एकर जमीन असल्यानंतर सुद्धा आपण काय गरज आहे का त्या मुलाला? तर त्या मुलाला आपण शाळेत घालतो. का घालतो? कारण हे प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी त्याला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. तसं आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी वगैरे याची काही गरज नाही, तुमच्या पैशाची गरज नाही. याला असं शिक्षण द्या की त्याला कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. तो बँकेमध्ये कर्ज घेण्याच्या रांगेत न उभा राहता तो ठेवीदार म्हणून बँकेमध्ये जाईल. यासाठी पुणे कृषी आयुक्तालयांना आम्ही निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना हे जे तुम्ही लायसन देता कंपन्यांना, तेच तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना घरच्या घरी खतं आणि औषधं कसं बनवण्याचं प्रशिक्षण द्या. अन्यथा न दिल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. आता या आंदोलनाला शेतकरी बांधवांनो, मी 1-1.5 वर्ष झालं फिरतोय. आता तुमच्या पाठिंब्याची गरज आहे शेतकरी बांधवांनो. तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी, लेकरा बाळांसाठी हे जर आपल्याला
प्रशिक्षण मिळालं तर आपण स्वतः स्वावलंबी होऊ शकतोय. तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तर तुम्ही मंगळवार दिनांक 9 जून 2026ला सकाळी 10 ते 11 वाजता सगळ्यांनी आपण पुणे कृषी आयुक्तालयाजवळ जमायचं आहे व आपल्याला हा ठराव पास करून त्यांच्याकडून GR काढून घ्यायचा आहे. मी येतोय, तुमची वाट पाहतोय, तुम्ही या.